तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या भाऊच्या धक्क्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात का? हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे फायनल वोटिंग ट्रेंड्स काय होते या आठवड्याचे, प्लस त्यासोबतच या आठवड्यात डेंजर झोन कोणावर असणार आहे. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये सुद्धा प्राजक्ता शुक्रेने आपली 9 नंबरची पोझिशन सोडलेली नाही आहे आणि ती शेवटच्या पोझिशनवर कायम राहिलेली आहे. तिला वोटिंग खूप कमी होतं आहे. करण सोनावणे गेल्यामुळे तिचा गेम अजिबात इम्प्रूव्ह झालेला नाही आहे. कदाचित ही बिग बॉसची स्ट्रॅटर्जी होती करणला काढणं, पण सध्या ती नंबर 9वरच आहे. तर मित्रांनो, नंबर 8वर घसरलेली आहे दीपाली सय्यद यांची वोटिंग अचानक कमी झाली एंडला आणि प्रभू शेळकेला चांगली वोटिंग झाली आहे. दीपाली सय्यद यांचा गेम तुम्हाला आवडतोय का? जर आवडतोय तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. दीपाली सय्यद या जातील का? तुम्हाला काय वाटतं? तर मित्रांनो, त्या नाही जाणार आहेत. नंबर 7वर कोण आहे? तर नंबर 7वर प्रभू शेळके इज बॅक. प्रभू शेळके याचे फॅन्स एकदम चौताळले आणि त्यांनी अशी वोटिंग केली की त्याला फक्त नंबर 7वर पोचवू शकलेत, त्याच्यावरती तर जाऊ शकलेले नाहीत आणि जाणार पण नाहीत, कारण त्याचे गुणच असे आहेत की त्याला कोण वोट करणार आहे तेच मला कळत नाही आहे. तर मित्रांनो, नंबर 6वर कोण आहे? नंबर 6वर आलेली आहे रुचिता जामदार. हिला स्टार्टिंगला चांगली वोटिंग झालेली, पण नंतर तिची एंडला फायनल वोटिंग ट्रेंड्स येईपर्यंत तिची वोटिंग घसरली आहे आणि तिने नंबर 6ची पोझिशन हासिल केली आहे. रुचिताचा गेम इम्प्रूव्ह जाताना दिसतोय, पण वोटिंग थोडी कमी झाली आहे, पण चांगली झाली आहे. नंबर 5वर कोण आहे? तर मित्रांनो, नंबर 5वर म्हणजे रुचिताला ओव्हरटेक करून नंबर 5वर पोचली आहे अनुश्री माने ही दोन्ही साईडून आता खेळताना दिसली आहे. मध्ये टोळीमध्ये दिसते, मध्ये टोळीच्या वर्सेसमध्ये थोडी बोलायला लागली आहे. ते विशालला खटकत आहे. पुढे काय होणार हे पण बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, नंबर 4वर कोण आहे? नंबर 4वर पोचलेले आहेत सागर कारंडे. हे स्टार्ट टू एंड नंबर 4वरच राहिलेली आहे, कारण त्यांची वोटिंग जी होती ती एकदम स्टेबल होती. एकदम जास्त पण नाही, एकदम कमी पण नाही, पण त्यांना चांगली वोटिंग झाली एवढं मी म्हणेन. त्यांच्या वोटिंगमध्ये जास्त भर पण नाही पडला, पण ज्या प्रकारे येत होती त्या प्रकारे पुरे होती नंबर 4साठी. तर मित्रांनो, नंबर 3वर कोण आहे? नंबर 3वर पोचलेले आहेत सचिन कुमावत यांना घरातले लोक जरी म्हणत असले की तुमचा कॉन्टेंट कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, तरी पण सचिन कुमावत यांची लोक, त्यांचे फॅन्स त्यांना अजिबात कमी ठेवत नाही आहेत आणि चांगली वोटिंग करतात. वोटिंगनुसार तर सचिन कुमावत सेफ असले पाहिजेत, पण काय झालंय आणि काय होणार आहे? नंबर 2वर कोण आहे? तर नंबर 2वर आहे राकेश बापट द जेंटलमॅन. नंबर 2वर आहेत. राकेश बापट हे नंबर 2वर असण्याचं मेन कारण म्हणजे त्यांना हिंदी भाषिक लोकांचा पण सपोर्ट आहे, त्यांची फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ते नंबर 2वर आहेत. बिग बॉसमधला गेम त्यांचा सर्वांनाच आवडतोय असं नाही. तर मित्रांनो, 1 नंबरवर राज्य करतोय रोशन भजनकर आता 1 नंबरवर असणार. याच्यात काही आता तुम्ही प्रश्न ठेवूच नका, कारण वोटिंग याच्यानुसार कोणालाच होत नाही आहे. पुऱ्या बिग बॉसच्या घरात या सीझनमध्ये एकच माणूस होता जो याला वोटिंगमध्ये बीट करू शकला असता, तो म्हणजे करण सोनावणे. आता तुम्ही त्याला बाहेर काढलाय, त्याच्यामुळे वोटिंगमध्ये रोशन भजनकरला बीट करणं हे मला तरी आता सध्या तरी इम्पॉसिबल दिसतंय. तर मित्रांनो, हे होते फायनल वोटिंग ट्रेंड्स. तर मित्रांनो, डेंजर झोन कोणावर आहे आणि डेंजर झोनमध्ये कोण असेल? तर मित्रांनो, डेंजर झोनमध्ये असणारे कंटेस्टंट आहेत सचिन कुमावत, दीपाली सय्यद आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यावर डेंजर झोन असेल आणि याच्यातलाच एक कंटेस्टंट एलिमिनेट होईल. पण मित्रांनो, ही पण चर्चा आहे की एवढे इविक्शन झाल्यामुळे या आठवड्यात एलिमिनेशन होईल की नो एलिमिनेशन होईल. तर मित्रांनो, तुम्हाला कन्फर्म सांगू इच्छितो की एलिमिनेशन होणार आहे आणि ते कोणाचं होणार आहे तो व्हिडिओ घेऊन मी उद्या नक्की येणार आहे. तर अशाच बिग बॉस मराठी रिलेटेड अपडेट्ससाठी मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.